आता आपण सहकारी संस्थेमधील पदाधिकारी या घटकाची माहिती पाहणार आहोत. मुळामध्ये सभासद हे सहकारी संस्थेचे मालक या नात्याने सहकारी संस्थेचे कारभार पाहू शकतात, परंतु त्यांची संख्या अमर्यादित असल्यामुळे त्यांना संस्थेचा कारभार पाहणे शक्य होत नाही. म्हणून सहकारी संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन एकच न राहता त्याचे विभाजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून सभासदाला जरी सहकारी संस्थेचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार सोयीसाठी व्यवस्थापन समिती म्हणजेच संचालक मंडळाकडे दिला जातो. त्यामुळे सहकारी संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय व्यवस्थापन समितीकडून म्हणजे संचालक मंडळाकडून घेतले जातात आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीची जबाबदारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर सोपवली जाते. या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतली माहिती आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पदाधिकारी ही जी संज्ञा आहे या संज्ञेबाबत महाराष्ट्राचे सहकारी संस्था कायदा 1960 मधील विभाग ब मध्ये माहिती नमूद केलेली आहे. 1960च्या कायद्यातील विभाग ब नुसार सहकारी संस्थेने आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय. आणि या पदाधिकारी संज्ञेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक, सचिव, खजिनदार, समिती सदस्य तसेच सहकारी संस्थेने आपल्या कामकाजासंबंधी आदेश देण्यासाठी नियमानुसार व पोटनियमानुसार निवडलेल्या किंवा नेमलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश पदाधिकारी या संज्ञेमध्ये केला जातो. आता या पदाधिकाऱ्यामध्ये पहिला पदाधिकारी जो आहे तो अध्यक्ष. ह्या अध्यक्षाची माहिती आपण आता सुरू करूया. आता अध्यक्षाचा अर्थ स्पष्ट करत असताना सहकारी संस्थेच्या सभासदाद्वारे व्यवस्थापन समितीची निवड 5 वर्षासाठी केली जाते. सभासदांमधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यातून एका सदस्याची म्हणजे संचालकाची निवड सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून केली जाते. ही निवड व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेमध्ये केली जाते. सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणजेच व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा सभासदाच्या व व्यवस्थापन समितीच्या सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यामुळे त्याला पोटनियमानुसार आवश्यक ते सर्व अधिकार दिलेले असतात. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून मानधन दिले जाते. आता आपण अध्यक्षाला कोणकोणती कार्य करावी लागतात त्या कार्याची माहिती पाहूया. अध्यक्षाला करावं लागणारं पहिलं कार्य सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज चालविणे. दुसरं कार्य कर्मचारी व अधिकारी वर्गात मार्गदर्शन करणे. तिसरं कार्य सहकारी संस्थेमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणे. चौथं कार्य सहकारी संस्थेच्या आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. पाचवं कार्य सहकारी कायदा व पोटनियमातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेमध्ये सभाचे आयोजन करणे. आणि 6वं कार्य सहकारी संस्थेमध्ये ज्या सभा होतात त्या सभाचे संचालन करणे. अशा प्रकारची कार्य सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला करावी लागतात. त्यामधलं पहिलं कार्य सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज चालविणे. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवून संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी कायद्यातील तरतुदीच्या व पोटनियमातील तरतुदीनुसार चालवावे लागते. दुसरं कार्य कर्मचारी व अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थेचा कारभार हा सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला कार्यक्षम व प्रामाणिकपणे चालवावा लागतो. कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी वर्गास त्याची कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांना मदत व मार्गदर्शन करावे लागते. तिसरं कार्य सहकारी संस्थेमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणे. सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजातील सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने अध्यक्षाला संस्थेचे सभासद, संस्थेचे संचालक, संस्थेतील पदाधिकारी, अधिकारी तसेच नौकरवर्ग यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करावे लागतात. चौथं कार्य सहकारी संस्थेच्या आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेचे कामकाज
व कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता ठेवावी लागते. तसेच संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेताना संस्थेच्या व सभासदाच्या हिताला प्राधान्य देऊन त्याचे रक्षण करण्याचे कार्यही करावे लागते. 5वं कार्य, सहकारी कायदा व पोटनियमातील तरतुदीनुसार सभाचे आयोजन करणे. सहकारी संस्थेच्या वतीने सहकारी कायदा व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार अधिमंडळाची वार्षिक सभा व अधिमंडळाची विशेष सभा आयोजित करावी लागते. सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका संस्थेच्या सचिवाच्या मदतीने तयार करून त्याच्या प्रती संबंधितांना योग्य मुदतीत पाठवण्याची व्यवस्था अध्यक्षाला करावी लागते. त्याच्यानंतरचं कार्य आहे सभाचे संचालन करणे. संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेची सूत्र स्वीकारून सभेचे संचालन करावे लागते. सभेमध्ये मांडलेले प्रस्ताव, केलेल्या दुरुस्त्या व संमत करण्यात आलेले ठराव हे सभेच्या कायदेशीर कामकाजात असल्याची दक्षता घ्यावी लागते. अशा रीतीने सभेचा सर्वेसर्वा या नात्याने त्याला सभेचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली योग्य व निपक्षपातीपणे चालवावे लागते. यानंतर अध्यक्षाचे अधिकार पाहत असताना सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार, कागदपत्रावर सह्या करण्याबाबतचे अधिकार, सहकारी संस्थातील हिशोब व हिशोबावर लक्ष ठेवण्याचे अधिकार, त्यावरील नोंदी तपासण्याचा अधिकार, कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबतचा अधिकार, त्याच्यानंतर सभेबाबतचे अधिकार, निर्णायक मत देण्याचा अधिकार आणि इतिवृत्तावर सही करण्याबाबतचे अधिकार असे अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यातील जो पहिला अधिकार आहे दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार, सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्थेचा कायदा व संस्थेच्या पोटनियमातील नियमानुसार पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा अधिकारही अध्यक्षाला असतो. संस्थेच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. कागदपत्रावर सह्या करण्याच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धनादेशावर, कागदपत्रावर व करारावर सह्या करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. सहकारी संस्थेच्या हिशोबाच्या बाबतीत संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला संस्थेच्या हिशोब पुस्तकावर व त्याच्यातील नोंदीवर बारकाईने लक्ष ठेवून ती तपासण्यासाठी मागण्याचा अधिकार असतो. कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला अधिकार दिलेले असतात. संस्थेने दिलेले आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. तसेच सभाबाबतच्या अधिकारामध्ये सहकारी कायद्यातील व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार संस्थेच्या वतीने सभाचे आयोजन करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. तसेच संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा व सभेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. याशिवाय सभेतील वक्त्याच्या भाषणाचा क्रम ठरविणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबविणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे असे अधिकार अध्यक्षाला असतात. त्यानंतरचा अधिकार आहे निर्णायक मत देण्याचा अधिकार. सभेचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत हे जास्तीचे किंवा अतिरिक्त मत असते, जे अध्यक्ष आपल्या अधिकारात विशेष मत म्हणून वापर करू शकतात. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने समान मते पडतात, त्यावेळी संस्थेच्या व सभासदाच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतो. आता शेवटचा जो अधिकार आहे इतिवृत्तावर सही करणे. सभा संपल्यानंतर संस्थेच्या सचिवाने तयार केलेल्या सभेच्या इतिवृत्तावर सही करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. आता अध्यक्षाला अधिकाराबरोबरच काही जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये पहिली जबाबदारी आहे व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवणे. दुसरी जबाबदारी कार्योत्तर मान्यता घेणे. तिसरी जबाबदारी दैनंदिन कामकाज पाहताना सुसंवाद साधणे. चौथी जबाबदारी सभाबाबतची जबाबदारी पार पाडणे. आणि पाचवी जबाबदारी कागदपत्रावर सह्या करणे. त्यातील व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीमध्ये
सहकारी संस्थेचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्यामुळे व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाजाबाबत निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. कार्योत्तर मान्यताच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना बऱ्याच वेळा अध्यक्षाला काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात. अशा निर्णयांना कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सुसंवाद साधण्याच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाने कार्यालयीन कामकाज अधिकारी तसेच कर्मचारी वर्गामध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. तसेच संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, पदाधिकारी इत्यादीबरोबर सुद्धा सुसंवाद राखला पाहिजे. सभाबाबतच्या जबाबदारीमध्ये सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवून सभेचे कामकाज सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सुरळीत व शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षावर असते. सभेमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याची पुरेशी संधी देऊन सभेचे कामकाज निपक्षपातीपणे चालवले पाहिजे. शेवटची जबाबदारी महत्त्वाच्या कागदपत्रावर सह्या करणे. सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा प्रमुख या नात्याने संस्थेच्या महत्त्वाच्या कागदपत्रावर, दस्तऐवजावर तसेच करार इत्यादीवर संस्थेच्या वतीने सही करण्याची जबाबदारीसुद्धा अध्यक्षाची असते. यानंतर आपण उपाध्यक्षाची चर्चा सुरू करूया.